बरोबर आहे। विरोधी पक्षांनी या बजेटरी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्या वेळेस जनतेचे प्रश्न उचलण्याचा प्रयत्न केला, पहिलं अधिवेशन असं आहे, असं कधी होत नव्हतं की सत्ताधारी पक्षच कामकाज थांबवणं, सभागृह तहकूब करणं, वेलमध्ये उतरणं आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करणं। ज्या वेळेस आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, मंत्र्यांचे गैरव्यवहार, या राज्याची आर्थिक स्थिती, विकास काम याविषयी प्रश्न उपस्थित करायच्या प्रयत्नानंतर सत्ताधारी पक्ष भावनिक विषयाला साध हात घालत होता। मग औरंगजेबाच्या नावाने अबू आझमीचा वापर असेल, कधी दिशा साल्यांचा वापर असेल, कधी कामराजचा विषय असेल, आणि हे सगळे विषय हाती घेऊन जनतेचे प्रश्न कसे दूर राहतील असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाने सातत्याने केला। परंतु या उपरही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी सातत्यानं सरकारच्या या दोषावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला। मग मंत्र्यांचे गैरव्यवहार असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, नागपूर दंगलीचा प्रश्न असेल, हे सगळे विषय घेऊन सभागृहात पूर्णपणे आवाज उठविण्याचा आम्ही प्रयत्न केला। अशा प्रकारे या अधिवेशनामध्ये मला असं वाटतं ज्या पद्धतीनं सगळे विषय जर बघितले, महापुरुषांच्या अवमानाचे अनेक प्रकरण झाले, कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर असेल, यांच्यावर कुठं सत्ताधारी पक्षाने कधी भूमिका मांडली नाही, कधीच भूमिका मांडली नाही। परंतु बाकीच्या विषय, अबू आझमीच्या विषय बरोबर भूमिका मांडली। अबू आझमीबरोबर मला असं वाटतं इथल्या लोकांना सांगण्याची गरज नाही सत्ताधारी पक्षाची कशा पद्धतीनं मिली बघत आहे। परंतु हे लोक कोरटकर किंवा सोलापूरकरवर कारवाई करा असं कधी म्हटले नाही। आम्हाला या विषया महापुरुषांचा अपमानाचा मुद्दासुद्धा आम्ही सातत्यानं लावून धरलेला आहे। आणि हे सगळं होत असताना राज्याची आर्थिक स्थिती या विषयावरसुद्धा आवाज उठवला। या राज्याचा विकास म्हणतो बजेटरी अधिवेशन असतानाही कोणत्याही प्रकारे विकासाचे मुद्दे या अधिवेशनातून बाहेर आले नाही, आणि कारण विकासासाठी कोणता निधीच उपलब्ध नाही आहे। या राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे, आणि कर्ज असताना जुनं देणी देण्यामध्ये सरकार लागलेलं आहे। सरकारने जे आश्वासनं दिले होते सत्ताधारी पक्षांना, मग 2100 रुपये लाडकी बहिणीचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असेल, या विषयाकडे साफ दुर्लक्ष सरकारने केलं। वेगवेगळ्या आर्थिक संस्थांमधले, मग येथील टोरेस्टा असेल, ती कोणती बँक असेल, वेगवेगळ्या पतसंस्था असेल, याच्यामध्ये ठिकठिकाणी गैरव्यवहार होत असताना सरकार याच्याकडे मूग गिळून गप्प बसलेलं आहे। हे पहा, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्यावेळेस तुम्ही लोक विधानसभेच्या अध्यक्षांना विरोधी पक्षनेत्याविषयी विचारत होते, त्यावेळेस नाव तर येऊ द्या, अजून नावच आलं नाही असं म्हणत होते। आम्ही नाव देऊन 1 महिना झाला, अधिवेशन संपलेलं आहे, परंतु यांनी अजून विरोधी पक्षनेता आम्ही नाव देऊनही त्याला मान्यता दिलेली नाही। मला असं वाटतं विरोधी पक्षनेत्याच्या संख्येच्या संदर्भात कोणताही नियम नाही, कोणताही कायदा नाही। मागची टर्म होती दिल्ली विधानसभेची, माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे 2 का 3 आमदार निवडून आलेले होते। आपने भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिलेली होती। कमी जास्तचा प्रश्न त्यांनी सांगावं ना, कमी म्हणून देत नाही म्हणून त्यांनी सांगावं। आम्ही तिन्ही पक्ष मिळून 45-46 आहे ना, आम्ही मागितलेलं आहे, कमीचा काय प्रश्न आहे। मला वाटतं आत्मविश्वास ज्याचा खचतो, जो काम करायला तयार होत नाही, सातत्यानं आमच्या भूमिका असताना मग त्यांनी सभागृह का बंद पाडलं, सभागृहात धिंगाणा का करत होते, सभागृहाचं कामकाज का चालवलं नाही, त्यांच्या उपसभापतीवर अविश्वास त्यांनी असं न सांगता गुपचूप का आणला विश्वास प्रस्ताव, आमचा अविश्वास दाखल झालेला असताना मग मैदानात यावं ना। परंतु तसं न येता मला असं वाटतं विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असताना विरोधी पक्षांनी जनतेच्या प्रश्नावर बोलूच नाही,
अशा प्रकारचे प्रयत्न सातत्यानं सत्ताधारी पक्षाने केलेले आहे. विरोधी पक्ष नेत्यांची खुर्ची खाली ठेवण्यात आली आणि शेवटच्या अधिवेशनापर्यंत सुद्धा त्यांची निवड झाली नाही. यामागे काय कारण? हे पहा, आपण संविधानावर चर्चा करत असताना खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये जसा सत्ताधारी पक्ष आवश्यक आहे तसा विरोधी पक्षही आवश्यक आहे. आणि विरोधी पक्ष असताना खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष हा सरकारच्या चुकावर बोट ठेवत असतो, परंतु ते न करता सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष नेतासुद्धा करायला घाबरतंय. जर आमची संख्या कमी तर तुम्ही का घाबरता? का नियमबाह्य पद्धतीनं काम चालवता? का सभागृह नियमाच्या आधारावर चालवत नाही? मग भले सभेचं असेल भले परिषदेचं असेल, पण नियमाला डावलून अशा पद्धतीनं कामकाज करण्याचे प्रकारही घडलेले आहे अधिवेशनात. सर, अधिवेशनात सगळे जे या ठिकाणी चर्चेला आले त्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी दिशा साली यांचा विषय देखील खूप या ठिकाणी चर्चेत आणला, परंतु आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तो समोर आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आहे ते दिशा साली यांचा त्याच्यामध्ये नाकाला लागलेला आहे, तोंडाला लागलेला आहे असं सर्व जे दाखवण्यात आलेलं आहे. परंतु त्यांनी आता जो फोटो आहे तो फोटो पुढे आणलेला आहे. फोटोमध्ये असं काही दिसत नाहीये आणि हे संपूर्णपणे आधारात पुरावे घेऊन ते देखील कोर्टात जाणार आहेत. अनेक दिवस आपण पोस्टमॉर्टम रिपोर्ट मागत होतो, परंतु आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर मला उद्धव ठाकरे सरांना मला असं वाटतं CIDनं सगळी चौकशी केलेली आहे. CIDनं पूर्ण चौकशी केलेली आहे, क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे. SITची चौकशी चालू आहे. सरकारला वाटलं तर या SITच्या मार्फतची चौकशी चालू आहे. त्याच्यामध्ये राहिलेलं जे जे विचारायचं जे जे चौकशी करायची करावी, आमचं खुलं आव्हान आहे. सर, इस बार पण दिशा सालेंच्या वडिलांनी म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे यांना आरोपी करणार काय अशी त्यांची मागणी. असं काय कोणी म्हटलं म्हणून कोणाला आरोपी नसतात करत. त्याला पुरावे लागतात, सगळ्या गोष्टी लागतात आणि न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. मला असं वाटतं न्यायालय योग्य ते निर्देश देतील. जानवी सर, इस बार हमने सत्र में देखा कि कैसे औरंगजेब का मुद्दा काफी प्रमुखता से उठाया गया था. अबू आजमी इस पूरे विवाद में घिरे थे. आज एक बार फिर उन्होंने नए विवाद को जन्म दिया. उन्होंने कहा कि नागपुर हिंसा में जिन लोगों की गिरफ्तारी हुई है वो मासूम बच्चे हैं और गलत तरीके से उन्हें फंसाया गया है. ये देखो, जो कोई होगा जिसने कोई गुनाह नहीं किया होगा, कौन से भी साइड का रहो, हिंदू रहो मुसलमान रहो, उस पर कार्रवाई नहीं होनी चाहिए. ये भूमिका तो हम भी रखते हैं. कोई मुसलमान बोल के उस पर कार्रवाई होए और कोई हिंदू बोल के उस पर कार्रवाई नहीं होए, ये तो नहीं होगा. जो भी दोषी है दंगे में उस पर कार्रवाई होनी चाहिए. ये भूमिका पे हम भी सहमत हैं. तर महाराष्ट्र की जनता को क्या मिला है इस अधिवेशन कुछ भी मिला नहीं. ये सरकार कुछ दे नहीं सकती. ये सरकार ये सिर्फ खुद के पार्टी के लिए, खुद के लिए सिर्फ गाजर जनता को देगी, कोई भी नहीं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.